विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी इंग्रजीमधील 2.4 द माऊस मर्चंट म्हणजेच उंदराचा व्यापारी या पाठाचा पॉइंटर्स आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन 1 आहे, लिसन टू द स्टोरी केअरफुली. अंडरलाइन और नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. आपल्याला या प्रश्नामध्ये सुरुवातीला पूर्ण स्टोरी लक्षपूर्वक ऐकायला सांगितली आहे आणि या स्टोरीमधील जे शब्द आपल्याला समजत नाहीत, त्यांचा अर्थ लक्षात येत नाही, अशा सर्व शब्दांच्या खाली रेघ मारायला सांगितलेली आहे. पुस्तकामध्ये या पाठामधील त्या शब्दांखाली अंडरलाईन करायचे आहे. पुढील सूचना पाहूया. ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ ईच वर्ड. त्यानंतर आपण ज्या शब्दांची निवड केलेली आहे त्या सर्व शब्दांचा अर्थ काय असू शकेल याचा अंदाज करायचा आहे. यानंतर यू कॅन लुक अप द वर्ड्स इन अ डिक्शनरी. यानंतर शब्दकोशामध्ये तो शब्द शोधून त्याचा अर्थ काय आहे हे पाहायचं आहे. ऑर यू कॅन आस्क युअर टीचर द मीनिंग ऑफ द वर्ड्स. किंवा आपल्या शिक्षकांना त्या शब्दांचा अर्थ विचारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पहिला प्रश्न हा कृतीयुक्त आहे. या सूचनांनुसार तुम्हाला प्रत्यक्ष कृती करून या प्रश्नाचा सोल्युशन करायचा आहे. यानंतर पुन्हा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. क्वेश्चन 2 आहे, रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड हुज मीनिंग इज गिवन इन बी. आता इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे. त्यामधील ए कॉलममध्ये आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यातील एका शब्दाचा अर्थ बी कॉलममध्ये दिलेला आहे. ए मधील वाक्य वाचायचं आहे आणि बी मध्ये जो अर्थ दिलेला आहे त्या अर्थाचा ए मधला कोणता शब्द आहे तो शोधून आपल्याला मध्यभागी लिहायचा आहे. व्यवस्थित समजून घ्या. ए मध्ये आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि ए मधील एका वाक्यातील एका शब्दाचा अर्थ बी मध्ये वर खाली दिलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित तो शब्द शोधून लिहायचा आहे. चला आपण टेबल पूर्ण करूया. कॉलम ए मध्ये पहिलं वाक्य आहे, वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. आणि आपल्याला अर्थ दिलेला आहे शाउटिंग अँग्रीली म्हणजे जोरात ओरडणे किंवा रागावणे. तर वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. एकदा एक श्रीमंत मनुष्य आपल्या आळशी मुलावर रागावत होता. या ठिकाणी स्कोल्डिंग हा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आहे शाउटिंग अँग्रीली. त्यामुळे आपण आन्सरमध्ये स्कोल्डिंग असं लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य पाहूया. सोमदत्त वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. सोमदत्त एक गरीब अनाथ मुलगा होता. आपल्याला अर्थ बी मध्ये दिलेला आहे, पर्सन हू हॅज नो पॅरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्स. अशी एखादी व्यक्ती की तिला पालक नाहीत किंवा जवळचं कोणीही नातेवाईक नाही. तर अशा व्यक्तीला इंग्रजीमध्ये आपण ऑर्फन म्हणतो आणि या वाक्यामध्ये ऑर्फन हा शब्द आलेला आहे. तेव्हा तो शब्द आपण तिथे लिहिलेला आहे म्हणजे अर्थ आणि तो शब्द दोन्ही समोरासमोर आलेले आहेत. तिसरं वाक्य आहे, दॅट्स अ गुड पेमेंट फॉर इज सिम्पल फेअर. तर त्याने दिलेल्या त्या खाद्यासाठी ही एक चांगली भरपाई होती किंवा मोबदला होता. या ठिकाणी फूड असा शब्द आलेला आहे आणि त्यासाठी फेअर हे आन्सर आपण इथे लिहिलेलं आहे. चौथा आहे, ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. त्याच्या भट्टीमध्ये पेटवण्यासाठी त्याला लाकडं हवी होती. तर या ठिकाणी अर्थ दिलेला आहे, प्लेस वेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स पॉट्स एटसेट्रा. अशी जागा की ज्या ठिकाणी कुंभार आपली मातीची भांडी भाजतात आणि ती भाजल्यानंतर मग ती विक्रीसाठी तयार होतात. तर त्या जागेला फर्नेस असं म्हणतात. ते वाक्यामध्ये आलेलं आहे. तो वाक्यातील तो शब्द आपण इथे लिहिलेला आहे. लास्ट आहे, सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड. काहींनी त्याला रोख रक्कम दिली तर काहींनी वेगवेगळ्या वस्तू दिल्या. तर इथे बी मध्ये आपल्याला वर्णन दिलेलं आहे, इन द फॉर्म ऑफ थिंग्स आर्टिकल्स ग्रेन एटसेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या वस्तू, धान्य, वस्तू यांच्या स्वरूपामध्ये मोबदला देणं. तर इथं इन काइंड हा जो शब्द आलेला आहे त्याचा हा अर्थ आहे. त्यामुळे आपण तो तिथे लिहिलेला आहे. अशा पद्धतीने बी मध्ये जे अर्थ दिलेले आहेत ते अर्थ ज्या शब्दाचे आहेत ते ए मधल्या वाक्यांमधून शोधून आपण त्यांच्या समोर लिहिलेले आहेत आणि हा टेबल पूर्ण केलेला आहे.
पुढे एक प्रश्न आहे, क्विज युअर टीचर. शिक्षकांशी आपल्याला एक प्रश्नमंजुषेचा खेळ खेळायला सांगितलेला आहे विथ द हेल्प ऑफ लेसन या पाठाच्या आधारे. तर इथे काय करायचं आहे, या पाठाच्या साहाय्याने शिक्षकांना पुढे दर्शवल्याप्रमाणे प्रश्न विचारा व शिक्षकांनी दिलेली उत्तरे लक्षात घ्या. वर्गात शिक्षकांना इंग्रजीत प्रश्न कसे विचारावे व शिक्षक त्यांची उत्तरे इंग्रजीत कसे देतील हे शिका. इथे प्रश्न विचारण्याचं कौशल्य आपल्याला शिकायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक पुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये गाळलेल्या जागा आहेत, त्या जागा भरून आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. पाहूया. तर इथे उजव्या बाजूला आपल्याला शिक्षक उत्तरं देतात ते दाखवलेलं आहे आणि डाव्या बाजूला विद्यार्थी दाखवलेले आहेत प्रश्न विचारणारे. याच्यामध्ये पहिला विद्यार्थी विचारत आहे, व्हॉट डज डॅश डॅश मीन. इथे आपण वेल्दी हा शब्द टाकलेला आहे. व्हॉट डज वेल्दी मीन हा प्रश्न तयार झाला. हाच प्रश्न आणखी वेगळ्या पद्धतीने असा विचारता येईल, व्हॉट्स द मीनिंग ऑफ वेल्दी. दोन्हींमध्ये अर्थ तोच होतो की वेल्दी याचा अर्थ काय. शिक्षक उत्तर देतात, इट मीन्स व्हेरी रिच. आता वेल्दीचा अर्थ आहे श्रीमंत, खूप श्रीमंत. त्यामुळे शिक्षकांचं उत्तर येईल, इट मीन्स व्हेरी रिच. लुक ॲट इट केअरफुली, ट्राय टू रिमेंबर इट व्हेन आय वाईप इट ऑफ. आणि शिक्षक पुढे सांगतात की तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, जेव्हा मी फळ्यावरून हे पुसून टाकेल तेव्हा तुम्ही वेल्दी म्हणजे व्हेरी रिच हे लक्षात ठेवा. यानंतर दुसरा प्रश्न आहे, हाऊ डू वी से डॅश डॅश आणि कंसामध्ये आपल्याला दिलेला आहे ॲन एक्सप्रेशन सेंटेन्स फ्रॉम युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेतील एखादा शब्द किंवा शब्दसमूह इथं आपल्याला वापरायचा आहे. आपण मूठभर हरभरे हा शब्दसमूह वापरला आहे. आपल्याला असं विचारायचं आहे की मूठभर हरभऱ्यांना इंग्रजीत काय म्हणता येईल. तर तो प्रश्न आता असा तयार होईल, हाऊ डू वी से मूठभर हरभरे. याला शिक्षक उत्तर देतील, वी से अ हँडफुल ऑफ ग्रॅम. अशा पद्धतीने हे उत्तर येईल. पुढे तिसरा प्रश्न आहे, हाऊ डू यू प्रोनाऊन्स बिझनेस. बिझनेस या शब्दाचा उच्चार कसा करायचा असा आपण विचारलेला आहे. त्याच प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने विचारता येईल, व्हॉट्स द प्रोनाऊन्सिएशन ऑफ बिझनेस. तर शिक्षक त्याचा उच्चार करून दाखवतील, बिझनेस. लिसन केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी, बिझनेस गॉट इट. आणि शिक्षक विद्यार्थ्यांना माझ्या मागे हा शब्द म्हणा असा सरावसुद्धा करून घेतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू यू स्पेल रेजिस्ट. हाऊ डू यू स्पेल रोस्टेड. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ रोस्टेड. दोन्हींचा अर्थ तोच आहे की रोस्टेड या शब्दाचं स्पेलिंग काय आहे. उत्तर येईल, इट्स ROSTED. आय विल राईट द वर्ड ऑन द बोर्ड. शिक्षक सांगतात की याचं स्पेलिंग ROSTED आहे आणि मी फळ्यावर तुम्हाला शब्द लिहून दाखवतो. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फ्रॉम मजूर. इथे अ वर्ड फ्रॉम युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेतील कोणताही एक शब्द आपल्याला विचारायचा आहे आणि त्यासाठी इंग्रजी शब्द काय आहे हे शिक्षकांना विचारायचं आहे. शिक्षक सांगतात, इट्स लेबरर. मजूरला इंग्रजीमध्ये लेबरर म्हणतात. आय हॅव टू फाइंड इट आऊट, आय विल टेल यू टुमॉरो. जर शिक्षकांना नेमका शब्द ठाऊक नसतील तर शिक्षक तुम्हाला असं म्हणू शकतात की मला तो शोधावा लागेल किंवा मी तुम्हाला उद्या सांगतो. देअर इज नो इंग्लिश वर्ड फॉर दिस. कधीकधी एखाद्या शब्दाला इंग्रजी शब्द नसतो. यू कॅन यूज द वर्ड ॲज इट इज इन इंग्लिश. आणि जसाच्या तसा जो मराठीमध्ये आहे तोच तुम्ही इंग्रजीमध्ये वापरू शकता. उदाहरणार्थ आपल्याकडचा एखादा खाद्यपदार्थ आहे पुरणपोळी. तर या पुरणपोळी या शब्दाला इंग्रजीमध्ये एक्झॅक्टली प्रतिशब्द नाही. तेव्हा आपण इंग्रजी बोलताना जर पुरणपोळीचा उल्लेख करायचा असेल तर आपण तसाच पुरणपोळी असाच त्याचा उल्लेख करणार आहोत. तर या संवादातील व्यवस्थित लक्षात घ्या, विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न विचारणार आहेत आणि शिक्षक उत्तरं देणार आहेत. आपण ज्या गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे शब्द भरूनसुद्धा ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकता आणि प्रश्न विचारणे व त्या संदर्भातील उत्तर घेणे ह्या दोन्हींचा व्यवस्थित इथे अभ्यास करू शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढे एक ॲक्टिव्हिटी आहे, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्त सोल्ड. या गोष्टीमध्ये सोमदत्तने बऱ्याच वस्तू विकल्या आहेत, त्यांची आपल्याला इथे लिस्ट करायला सांगितली आहे. तर सोमदत्तने विकलेल्या वस्तू आहेत अ माऊस, रोस्टेड ग्रॅम, स्टिक्स, वूड अँड डिफरंट आर्टिकल्स. तर या सर्व गोष्टी सोमदत्तने विकल्या होत्या, आपण त्याची यादी केलेली आहे. यानंतर क्वेश्चन 5 आहे, प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्ता इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट दॅट फ्लोज
हिज प्रोग्रेस. सोमदत्तने या गोष्टीमध्ये एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत प्रवास केलेला आहे. हा प्रवास करत असताना तो वेगवेगळ्या कृती करत गेला. तर हे सगळं एका फ्लो चार्टच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं आहे. पुस्तकामध्ये आपल्याला 8 चित्रे दिलेली आहेत आणि त्या चित्रांच्याद्वारे सोमदत्ताच्या प्रगतीची गोष्ट मांडलेली आहे. आपण प्रत्येक चित्राला एक एक वाक्य द्यायचं आहे आणि वर्णन करायचं आहे. पिक्चर 1 जर तुम्ही पाहिलं तर ती आहे सोमदत्ता बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम अ रिच मर्चंट. त्याच्या रिच मर्चंटकडून त्याने एक डेड माऊस घेतला. द शॉपकीपर गेव हिम 2 हँडफुल ऑफ ग्रॅम्स. त्यानंतर शॉपकीपरने त्याला 2 ओंजळभर ग्रॅम दिले. या दुसऱ्या चित्राचं वर्णन येईल. पिक्चर 3 येईल. द लेबरर्स गेव हिम स्टिक्स फॉर हिज ग्रॅम. मजुरांनी त्याला काठ्या दिल्या त्याच्या ग्रॅमसाठी. आणि पिक्चर 4 येईल. ही बॉट मोर ग्रॅम अँड सोल्ड. आणखी त्याने ग्रॅम विकत आणला आणि तो विकत राहिला. अशा पद्धतीने ही 4 चित्र झाली. पुढील चित्रांचं वर्णन पाहूया. पिक्चर 5 आहे. ही बॉट ऑल द वूड. त्याने सर्व लाकडे विकत घेतली. 6वा आहे पिक्चर. अ पॉटर गेव हिम पॉट्स अँड पिचर्स फॉर स्टिक्स. लाकडं घेऊन पॉटरने त्यांना पॉट्स आणि पिचर्स दिले. पिक्चर 7 आहे. ही सेटअप हिज ओन शॉप अँड बिकम रिच. त्याने त्याचं स्वतःचं दुकान टाकलं आणि तो श्रीमंत झाला. आणि लास्ट पिक्चर 8 आहे. ही मेड अ गोल्डन माऊस अँड गेव टू द रिच मर्चंट. तो जो श्रीमंत व्यापारी होता ज्याने त्याला मेलेला उंदीर दिला होता त्याला सोमदत्ताने शेवटी सोन्याचा उंदीर बनवून दिला. अशा पद्धतीने सोमदत्ताचा पूर्ण प्रवास या चित्राद्वारे मांडलेला आहे आणि प्रत्येक चित्राजवळ कोणतं वाक्य लिहायचं ते आपण इथे पाहिलेलं आहे. यानंतर क्वेश्चन 6 आहे. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲज द स्टार्टिंग अँड बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन्स आफ्टरवर्ड्स. खाली आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत. त्यांचा एक सुरुवात म्हणून उपयोग करायचा आहे आणि त्या सुरुवातीपासून पुढे आपल्याला कथा रचायची आहे. यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ फ्लो चार्ट ऑर द मेन पॉईंट्स ऑर अ फ्यू पिक्चर विथ लेबल्स अँड स्पीचेस. आपल्याला ही जी कथा आहे ही फ्लो चार्टद्वारे किंवा मुख्य मुद्द्यांद्वारे मांडायची आहे किंवा लेबल्सद्वारे मांडायची आहे. आपल्याला 5 सुरुवाती त्यांनी दिलेल्या आहेत त्या पाहूया. पहिले आहे. चिल्ड्रन वेअर प्लेईंग क्रिकेट इन द स्ट्रीट. मुले रस्त्यावर क्रिकेट खेळत होती. देअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. काळे मावशींच्या किंवा काळे काकूंच्या खिडकीमधून त्या मुलांचा बॉल आतमध्ये गेला. ही सुरुवात गृहीत धरून आपल्याला पुढे कथा लिहायची आहे. दुसरी सुरुवात दिली आहे. अनिश प्लॅन्टेड अ मँगो सीड ऑन अ हिल. अनिशने आंब्याची एक बी म्हणजेच कोय टेकडीवर लावली. ही सुरुवात दिली आहे. पुढे आपल्याला कथा रचायची आहे. तिसरी सुरुवात दिली आहे. अनिशा बिल्ट अ रोबोट टू डू हर हाऊसवर्क. अनिशाने तिचे घरकाम करण्यासाठी एक रोबोट बनवला. चौथी सुरुवात दिली आहे. साई फाउंड ॲन इयर ऑफ कॉर्न इन हर बॅकवर्ड. साईला तिच्या बॅकयार्डमध्ये इयर ऑफ कॉर्न सापडला. अशी एक सुरुवात दिलेली आहे. आणि 5वं दिलं आहे. अ लीफ फेल ऑन चिकन लिकन्स हेड. चिकन लिकन जे कोंबडीचं पिलू होतं त्याच्या डोक्यावर एक पान पडलं. अशी एक सुरुवात दिलेली आहे. या 5ही सुरुवातींपासून आपल्याला वेगवेगळ्या कथा रचता येतील. एक कथा आपण रचून पाहिलेली आहे. इथे नमुना पाहूया. बाकीच्या कथा तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मुलं क्रिकेट खेळत होती ती जी कथा आहे ती आपण थोडीशी पुढं रचलेली आहे. पाहूया. मुख्य मुद्द्यांच्या आधारे आपण इथे लेखन केलेलं आहे. चिल्ड्रन वेअर प्लेईंग क्रिकेट इन द स्ट्रीट. देअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. इथपर्यंत आपल्याला दिलं होतं. आता आपण पुढे काय वाढवलं बघा. समीर वेंट अप टू काले आंटी. समीर काळे आंटींकडे गेला. रिक्वेस्टेड आंटी टू गिव्ह द बॉल. आणि त्याने विनंती केली की आमचा बॉल आम्हाला परत द्या. शी वॉज अँग्री. काळे काकू या चिडल्या होत्या. रिफ्युज्ड टू गिव्ह द बॉल. त्यांनी बॉल देण्यासाठी नकार दिला. समीर प्रॉमिस्ड नॉट टू हिट सो हाय. आणि समीरने त्यांना विनंती केली की आम्ही पुन्हा असा उंचावर तुमच्याकडे बॉल मारणार नाही. प्रिटेंडेड टू वीप. आणि त्यांनी रडण्याचं थोडंसं नाटक केलं. आंटी फेल्ट पिटी. आंटीला त्याची दया आली. रिटर्न द बॉल. आणि त्यांनी बॉल परत केला. अशा पद्धतीने आपण ही कथा थोडीशी पुढे रचून वेगवेगळे मुद्दे इथे लिहिलेले आहेत. इतर 4 मुद्द्यांच्या बाबतीतसुद्धा अशा प्रकारे मुद्दे मांडून तुम्ही तुमची कल्पना वापरा आणि कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यानंतर लर्निंग अबाउट लँग्वेज भाषेचा अभ्यास आहे. त्यात आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे याबद्दल अभ्यास करायचा आहे.
बऱ्याच वेळा आपल्याला लोकांचे, स्थळांचे, प्राण्यांचे किंवा वस्तूंचे वर्णन करावे लागते. पुढे असे काही वर्णन करणारे शब्द दिले आहेत. आता एक प्रश्न आहे, पुढील शब्द वाचा आणि त्या प्रत्येक वर्णन करणाऱ्या शब्दाला अनुरूप अशी निदान 3 नामे, नाउन्स लिहा. एक्झाम्पल, आपल्याला एक उदाहरण दिलं आहे, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, आणि पुढे आपल्याला नामं दिलेली आहेत, प्लेस, फ्लॉवर, हँडरायटिंग म्हणजे एखादी जागा, फूल आणि अक्षर. आता आपल्याला नाम आणि सर्वनाम जोडून लिहायचं आहे. अ ब्युटिफुल प्लेस म्हणजे एक सुंदर अशी जागा, अ ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजे एक सुंदर फूल, अ ब्युटिफुल हँडरायटिंग म्हणजे अतिशय सुंदर असा हस्ताक्षर. अशा पद्धतीने आपण ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह प्लेस, फ्लॉवर आणि हँडरायटिंग या नाउन्सला जोडून या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे आता आपल्याला ॲडजेक्टिव्स दिलेले आहेत, आपण त्याच्यासाठी 3 नामे म्हणजे नाउन्स लिहिणार आहोत. त्यात आपल्याला पहिलं दिलेलं आहे पुअर म्हणजे गरीब. तर मॅन, सर्वंट आणि डॉंकी. पुअर मॅन असतो, पुअर सर्वंट असू शकतो किंवा पुअर डॉंकीसुद्धा आपण म्हणतो. या पद्धतीने आपण 3 नामे लिहिलेली आहेत. डेड म्हणजे मृत, डेड माऊस, या पाठामध्येच डेड माऊसचा उल्लेख आलेला आहे. डेड वुमन, डेड ॲनिमल. यानंतर स्मॉल म्हणजे लहान, स्मॉल हट, स्मॉल पेन्सिल, स्मॉल ब्रदर. पोलाईट म्हणजे नम्र, पोलाईट स्टुडंट, पोलाईट पर्सन, पोलाईट लीडर. लेझी म्हणजेच आळशी, लेझी बॉय, लेझी सर्वंट, लेझी फार्मर. गुड चांगले, गुड पेंटिंग, गुड पिक्चर, गुड स्कूल. वेल नोन म्हणजे सर्वांना ज्ञात असलेले, सर्वांना माहिती असलेले. वेल नोन प्लेस म्हणजे सर्वांना माहिती असलेली जागा. वेल नोन किंग म्हणजे सर्वांना माहिती असलेला राजा. आणि वेल नोन ॲक्टर म्हणजे सर्वांना माहीत असलेला एक कलाकार किंवा अभिनेता. यानंतर पुढचं ॲडजेक्टिव्ह आहे गोल्डन म्हणजे सोनेरी, गोल्डन फ्लॉवर म्हणजे सोनेरी फूल, गोल्डन कलर म्हणजे सोनेरी रंग, आणि गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी, अतिशय मोठी अशी संधी. अशा पद्धतीने आपल्याला जी ॲडजेक्टिव्स दिलेली आहे त्यांच्यासमोर आपण वेगवेगळी नाउन्स 3 लिहिलेली आहेत आणि प्रत्येक ॲडजेक्टिव्हला या नाउन्सला जोडून आपण शब्दसमूह बनवू शकतो. पुढील भाग पाहूया. पुढे एक ॲक्टिव्हिटी आहे, नाऊ स्पॉट द ॲडजेक्टिव्ज इन द फॉलोइंग. खाली काही संवाद दिलेला आहे, त्यामध्ये जे ॲडजेक्टिव्ज आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आपण ते शोधून त्यांना वेगळा रंग व अंडरलाईन केलेली आहे. संवाद पाहूया. अंजिता म्हणते, आर यू रेडी? या ठिकाणी रेडी हे ॲडजेक्टिव्ह आहे. रंजिता सेज, नो आय एम लुकिंग फॉर माय बिग ब्ल्यू शार्पनर. बिग ब्ल्यू हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे या वाक्यात. त्यानंतर अंजिता सेज, व्हाय डोंट यू टेक दिस ग्रीन अँड स्मॉल वन? ग्रीन अँड स्मॉल हे ॲडजेक्टिव्ज आलेले आहेत. रंजिता सेज, ओ इट्स ओल्ड, इट हॅज बिकम ब्लंट. ओल्ड आणि ब्लंट हे ॲडजेक्टिव्ज आलेले आहेत. आणि अंजिता म्हणते, बी क्विक प्लीज. आता इथे क्विक हे एक ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. पुढील भाग पाहूया. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट इन सागरोली. इथे वंडरफुल ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. अनफॉर्गेटेबल मुमेंट्स, या ठिकाणी अनफॉर्गेटेबल्स हे ॲडजेक्टिव्ह आलेले आहे, कधीही न विसरता येणारे क्षण. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आलं आहे. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. फ्रेश हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. आणि शेवटी वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. इनविजिबल म्हणजेच अदृश्य असा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. तर अशा पद्धतीने ॲडजेक्टिव्हचा अभ्यास या ठिकाणी आपण लँग्वेज स्टडीमध्ये केलेला आहे. इथे आपला पाठावरील संपूर्ण पॉइंटर्स पूर्ण होत आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि या पॉइंटर्सचे आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा. आजचा हा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद.